कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवरती सज्ज झालेले आहे। श्रीवर्धन नगर परिषदेत मतदान पार पडताच सर्व ईव्हीएम मशीन श्रीवर्धन प्रशासकीय भवन येथे स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहेत। या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राज्य राखीव दलाचे 10 पोलीस, रायगड पोलिसांचे 5 कर्मचारी तसेच 1 पोलीस उपनिरीक्षक सतत पहारा देत आहे। संपूर्ण परिसरात कडेकोट सशस्त्र बंदोबस्त तैनात असून स्ट्रॉंग रूमवरती 24/7 सीसीटीव्ही निगराणी सुरू आहे। मतमोजणीपूर्वी संवेदनशील काळ लक्षात घेता कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा आणखी वाढवलेली आहे। या ठिकाणी प्रवेशासाठी कठोर तपासणी व्यवस्था असून अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही परवानगी देता येत नाहीये। या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। नमस्कार, मी धम्मशील सावंत। आज रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन या ठिकाणी मी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांची जी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत। श्रीवर्धन या ठिकाणी प्रशासकीय मध्यवर्ती भवन जे आहे श्रीवर्धनचं त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावण्यात आलेला आहे आणि या संपूर्णतः बंदोबस्तामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य राखीव दलाचे 10 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील 5 पोलीस आणि 1 पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर दक्षता जी आहे ती श्रीवर्धन मध्ये घेण्यात आलेली आहे आणि रायगड जिल्ह्यातील एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया ज्या ठिकाणी पार पडली तेथे देखील स्ट्रॉंग रूम मधील मशीन ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अशाच पद्धतीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्तम प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि श्रीवर्धन मध्ये देखील चांगल्या पद्धतीनं पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।